नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो PM किसान योजनेचा 4,000 रुपये एकत्रित मिळणार. अनेक शेतकरी चिंतेत आहेत की आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नाही, कधीपर्यंत हप्ता मिळेल. PM किसान योजनेचा हप्ता आपला रेग्युलर खात्यात येतो पण नमोचा येत नाही, असे अनेक शेतकरी चिंतित आहेत. PM किसान आणि बजेटचा संबंध. 1 फेब्रुवारी केंद्राचं बजेट सादर होणार आहे. बजेटमध्ये PM किसान योजनेच्या रकमेत काही वाढ होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. तरी ही सुद्धा बातमी महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारी केंद्राचं बजेट सादर होणार आहे. या बजेटमध्ये सुद्धा PM किसानच्या रकमेत काही वाढ होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. एकदा का 1 फेब्रुवारीला हे केंद्राचं बजेट सादर झालं तर त्यात कोणता निकाल येतो या सर्व शेतकरी बांधव आशेने बघत आहेत. त्यामुळे तो निकाल आला की आपण लगेच कळवणार आहेत. आता चर्चा सुरू झाली की RFT साइन FTO जनरेटेड. सध्या PM किसान योजनेच्या पोर्टलवर RFT साइन होणे किंवा FTO जनरेट होणे यासारख्या तांत्रिक प्रक्रिया सुरू झाल्यात. त्यामुळे लोकांना वाटलं की आता पैसे पडणार आणि नमो शेतकरीचा हप्ता थकीत आहे म्हणून एकदम मिळणार, असं सुद्धा अनेक शेतकऱ्यांना वाटत आहेत. PM किसान आणि बजेटचा संबंध. हे तर आपण तुम्हाला आधीच सांगितलं आहे. 1 फेब्रुवारीला त्यांचं जे बजेट आहे ते केंद्राचं बजेट सादर होणार आहे. ते एकदा बजेट सादर झालं की त्यात सुद्धा PM किसान योजनेची रक्कम आहे तेवढी राहणार की अजून त्यामध्ये वाढ होणार, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आता आपल्याला PM किसानचे 2,000 रुपये पर हप्ता मिळतोय, परंतु यात आणखी काही वाढ होणार की नाही हे सुद्धा जाणून घेणं लक्षात आहे. व तसेच सर्व शेतकरी बांधव त्यांच्याकडे या आशेने पाहत आहेत. त्यामुळे हा सुद्धा निर्णय लवकरात लवकर म्हणजेच 1 फेब्रुवारीला लागणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये कोणाचे किती हप्ते अडकले ते सुद्धा सांगा. धन्यवाद.